लाडू फक्त मी मनाने घेऊन आले. घे उर्मी, खा. घे. चुकीचा सल्ला दिला तुम्ही. नाही हो, असं काहीच नाही. बघ ना काय होऊन बसलं. होतं असं कधी कधी. तुम्ही पुण्याला जायला निघताय परत? नाही, नको नको. गप, दादा माई तुम्हाला माफ करणार नाहीत. त्यापेक्षा तू तुझ्या घरी जा. मी परत गेले तर मी हरले. म्हणजे माझं लग्न ही माझी चूक नाहीये. तो मी विचार करून घेतलेला निर्णय. माझ्याकडे माझ्या बाबाकडे परत जाण्याचा ऑप्शन नाहीये, कारण आता जे आहे ना ते सगळं इथे. मी जर परत गेले तर मी चुकले असं सिद्ध होईल. आणि मी वासूशी लग्न करून कुठलीही चूक केली नाहीये याची मला खात्री आहे. आता हे सगळं मी या घरात माझं स्वतःचं स्थान निर्माण केल्याशिवाय कोणालाच पटणार नाही. म्हणून आता या घरातून जाणे नाही. पण तुम्ही राहणार कुठे? आता अगदीच जर कोणी घरात नाही घेतलं तर इथेच सतरंजी टाकून चांदण्या बघत झोप. नाहीतरी पुण्यात असं भाग्य नाहीच आहे चांदण्या बघत झोपण्याचं. चुकीच्या माणसांमध्ये आलीस. माणसं कधीच चुकीची नसतात जीजी. चुकीची परिस्थिती असते आणि परिस्थिती बदलूनच माणसांची मतं बदलता येतात. आणि त्यासाठी लागणारे पेशन्स आणि विश्वास दोन्ही आहे माझ्या. कारण माझं वासूवर मनापासून प्रेम. आता त्याची माणसं तीच माझी पण माणसं. चांगली वाईट कशी असो. अंगणातच आहेत ते दोघं. जायला सांगा त्यांना. कुठे जाणार ती दोघं? त्यांचं ते बघतील. तरणी ताठी पोर आहे हो. बरोबर. मला वाटतं दादा, शत्रूला पण आपण पाहुणचार केल्याशिवाय परत पाठवत नाही. पुनर्वसू तर माझ्यासाठी मेलाय तो. लोकाची लेख आहे हो दारा. तिच्याशी माझं काहीही देणं घेणं नाही. आता कुठे पाठवणार तिला? नाही, तुमचं सगळं बरोबर आहे. मला मान्य आहे पुनर्वसून फार मोठी चूक केलेली आहे. असं वागायला नको होतं त्यानं. मी पण कधीही माफ करणार नाही त्याला. पण आपल्या घरातून कोणीही माणूस आजपर्यंत उपाशी गेलेला नाहीये. तुम्ही शिकवलंय हे आम्हाला. कितीही चुकला असला तरी माझ्या पोटचा गोळा आहे हो. मी हात जोडते तुमच्या पुढे. माझ्यासाठी एवढं करा. त्या दोघांना 4 घास तरी खायला घालू देत मला. नाहीतर आयुष्यभर मला याचा त्रास होईल. पोरग दारात उभं होतं, मी त्याला उपाशी ठेवलं. मी त्यांच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे ती मी कोणावरही लादलेली नाही. तुम्हाला त्यांच्याशी जसं वागायचं असेल तसं वागायला तुम्ही मोकळे आहात. मात्र त्यांना या घरात राहता येणार नाही.
या घरावर, घराच्या भिंतींवर देखील संस्कार आहेत. विश्वासानं कधी टेकलो तर दगाफटका होईल अशी शंका देखील मनात येत नाही. या घराचं पावित्र्य मला नष्ट करायचं नाही. पण दादा, पाहुणे म्हणून तरी